अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चिंतेकरिता श्रीमान त्यांनी होय दिव्य ज्ञान त्या ज्ञानी परमार्थ सदन पंथ सुलभ होत असे सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता ओळखू हे सत्यता परमार्थ प्रपंचाची अनर्धे हा येऊन काय करावे आपणा जेणे होईल सुखम दुस्तर हा भाऊ पंथाच्याशी वर्णिती भले सजन त्या मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रात त्यात रे श्रवण करता स्वार्थ पाहिजे निश्चय प्रसिद्ध क्षेत्री नामे नृष्य सरस्वती ज्यांचे सर्वत्र ख्याती रामर दाखली कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ते देखील त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधने ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवून शोधकर्ते करूनचा जपे तपे संन्यासी देखील अनेक तपासीचे सदार निवासी योग अभ्यासी बेसले एक सूर्य मंडळ विलोकिती एक पंचगरी सदन करते एक वायू बक्षते मौन करती किती एक झाले दिगंबर एकीकेला ऊर्ध कर एक घालते नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक श्रामी राहून शिष्य सांगते गोवाज्ञान एक करते तृठालन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखील ज्ञानता यांचे पाहिले कितीकाचे चरण धरले परी गेले व्यर्थाची हडयोग परम कठीणाचा जसा करावा साध्य आपण या विषय पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समय कलकोटी श्री स्वामी दर्शन इच्छा करून या पोटी आली नृष्य सरस्वती महिमा श्रीचा ऐकून या नृष्य सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थांची जाण्याचे त्यांच्या हृदयतासी अंतर माझी अधिक सन्मुख पाहुणी तयाला अज्ञाचक्र भेदा तला एक श्लोक सत्र म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक करता येतेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंती प्राणवायू आश्चर्य करते जग जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तात्काळ सरस्वती धावले स्वामी पदाभुजावरी मस्तकी ठेवले झडकरी सद दित झाली अंतरी हर्षपोटीनं समावे उठवणी या करतील स्तुती धन्यधनई हे ती मूर्ती केवळ परमेश्वर रूप गीते मानवाचे मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावया केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ केले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकदूर झाली कार्यभाग साधला असो नृष्य सरस्वती अडंदी क्षेत्री वर्तवण येथेची वास्तव्य करते सिद्ध प्रसन्न झाला जयाला बहुत धर्मकृत्य केले दुर्धर कृत्य केली काही दिवस एके वेळ कलकोटी पातळी घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर्जटून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वती समर्थ बोलली त्या समयाशी लोके धन्यता पावलांशी वार योषिता पाळवणीया ध्येयशी द्यावे सोडणीया तरीच श्रेष्ठत्व पावशीजनी मग सहजाची सुरभवणी अंती जाशी सुखाने ऐकून श्री समर्थांची वाणी आश्चर्य वाटाले सकळ मनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी असोनिया विप्रत केवी करतील परी अंतराचे खून येते तत्काळ जाणून पाहू लागले अधवंदना शब्द ऐकणं बोलणे सिद्धी ऋणिया प्रसन्न वाढवले आपले महिमा त्याची वार योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून या सिद्धी तिथली सोडून या येऊन राहिले स्वस्ताने धर्मकृत्ये भूत केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार त्यांनी ही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले असे सचिष्ट अनेक श्रीकृपेने ज्ञानविशेष सहजाने ओळखले आत्मरूप महिमाता यांचा नवर्नवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रज अंमलात अनिवार्य होऊन या बंड केले त्याने समर्थांची कृपा होता इच्छिता कार्य साधेला तत्वता असे वाटले त्यांचे चित्ता दर्शनातले पातला ते नग्र तलवार घेऊन आला श्रीसमोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रतीत स्वकार्य चिंतनीय अंतरी खडक दिले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाऊन या बेसले दूर श्रीनी जाणले अंतर त्याचे पाहुणे कर्मकोर राजद्रोह मानसी लागले लगबगे उठली स्वारी सत्वरी आले बाहेरी तर वडाच्या झाडावरी तलवारी दिली टाकोनिया वासुदेवराव पाहुणे किन दलांत करणे समर्था ते अपुली करणे नावडे समर्था म्हणत असे कार्य आपण योजले ते शेवटी न जाय भले ऐसे समर्था दर्शवले मुन्यानं दिले खडक करीत परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्तानास झेंडा उभारीला बंडांचा त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाली शेवटी परी पत्य भोगले कष्ट केले व्यर्थाची असो स्वामींचे भक्त तात्या बसले विख्यात राहते कलकोटात राजश्रीचे सरदार काही कारण
झाले संसारी मन विटले प्रपंचातील सोडले भक्त झाले स्वामींचे माया पाशा तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधिनी करीत ते आनंदे आकस्मित एके दिवशी पैपेत झाले मानसी अमृत दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळतरी नवलपरी झाले दीनबंधन होऊन या दृढ काढली मिठी चरणी तात्या करते विना वनी मरण माझे चुकोबावे ते पाहुणे श्री समर्थ कृताज्ञतासिया काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य माझे न सरले पहिला तर वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी न्यावे तो त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वर्षोभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरी जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती तिथली मुक्ती मरण चुकले तात्या ते ऐशी लीला संख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीतीर्थ सारामृत चरित्र सार मात्र इथे जयाची लीला गम्य त्याती जाते निग मागास सुर नरवर्णी ताती गुण अनादिसिद्ध परमात्मा नाना रूपेन दोन्ही या स्वच्छे विचारे जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखवून भवसागरी तरीत त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगद्वारा कारणे यांचे पद सेवा निशिदिनी करुणिया तत्पर सदा भजने विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव इति श्री स्वामीचंद्र सारामृतना प्राकृतकथा संमत सदा परिश्रोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभ भवस्तु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवर्या भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्व साक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्मा सनातना तुझे चरित्र कथके विवर्णमे मती मंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन निगमाग मासही जननशे पारा लागला तुझे वर्णावा चरित्र तुझ समकवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवादकानं गावे वर्णिता समर्थांचे गुणांना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जनाधावी अनंत लीला उद्धारले काही कप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी चतुर्ण्य मानसिक ग्रस्त एकदर्शनाशी समर्थांचा पातला करुणी श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरते तेव्हा समते त्याते वंदती हास्यवतने करून या फिकराते देई खाना ते पूर तील सर्व कामना पक्वाने करून नाना थेच भोजन देईचे गृहस्थाज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीते बोलाविले 5 जण जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उतरले पात्रावरते तेव्हा समताज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्णपरी त्या गृहस्थाचे मन शासंक झाले तेंत वामने यवन याती अपवित्र त्याचे कसे होऊ उच्चिष्ट यातीमध्ये पाविणे कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे याचा विचारतो समर्था सकळाला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चिंते यांची ऐतिक्या माझी असाहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन या स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दरिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवावे साधन त्याजवळ नसे परी त्याशी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घेतवरित तो निशंक मनात पात्रावरी बेसला त्याशी बोलणे समर्थ तुम उपापुरी जाई त्वरित सफळ होईल मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईशी आला उगाच पटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून या पाहत समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या बाई ग्रस्त पडला दृष्टीचे तिने बोलाविले त्याला आसनावरती बैस विला 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाईते आशीर्वाद दिला द्रव्यलाभ होता आला बुद्धीवरी सत्वर समर्थांची वचना सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी वंदू शके मी पामर ज्यावर नेता थोर श्रमित झाले कविराज कोणी दादानुरूपवर दान कराव्या भांडार मोकळे करी शक्त्यानुसार याचक नेते बांधू षड्रस अन्नाचे ढिग पडले शोधित जन येथे आले त्यांनी त्यातून बक्षिले श्रोता शांत होई तो स्वामीचरित्र भांडारातून या रत्ने घेतले निवडून प्रेमात्रे माळ करून श्रोत्यांच्या कंठी घाली श्री स्वामी प्रणाम सरोजी विष्णू ब्रह्मार घाली रुची त्यादरे चरणपूजी शंकर सूत्र गातसे श्री स्वामीचंद्र सरामृतन प्राकृतकथा संमत सदा एकोत्तम भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्त शुभ भवस्त अध्याय 21वा
अध्याय 21 श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे. चौका बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सरे पूर्ण झाले म्हणते त्या स्वामीचरित्र सारामृत झाले. 20 अध्यायापर्यंत करून माझे मुखनिमित्त वंदले स्वामी राज. आता कळस अध्याय 21. कृपा करून वंदवा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनाकारणे संपवावा. अवतारात ऐसे म्हणा माझे येता जड देह त्यागोनी आता तपत्या गेले सवस्तानी येथे राजशके 1800 पूर्ण सत्वरते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहार. चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजरूपी षटचक्रा ते भेदुनिया ब्रह्मारंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण महा हृदयामधून तेंदवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी तो वर्णी लान जाय कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आकृतांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेले समुद्र असा असून स्वामींच्या नंतर लीला जनसन्मार्ग दहावीला उद्धारिले जड मुडाला तो महिमा कोणावर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी या पालक्षेत्र ग्रामा माझा जन्म झाला माझा झालेशी श्रेष्ठ पावन चित्तपावन ज्ञातीत उपनाव असे थोरात बळवंटा पार्वती सुत नाम तुझे विष्णू असे येतेची या बाळपणे गेले आता कोपरली सैनी केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रयतात ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवसा उपजिल्ली चिंती स्वामीचरित्र श्रवणाचे ते माझला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्यक्ष अध्याय लहानसा भालुवृद्धा समजासा लघु ग्रंथ रचला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामीचरित्रास कोण ह्याची कथन केले श्री गुरुकर्तरीपणातून आले स्वामी रूपे प्रकटले भोरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी 13व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला येथेची या महिमावर्णी ला द्वितीय अध्यायी निशय स्वामींचा करावा छळ आले 2 संन्यासी अखल ह्याची व्रत सकळ चवत्या माझी वर्णाले मल्हारराव राजभट त्याशी त्याने न्यावया स्वामीशी पाठवले कारभार्यांशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी ताईवल्या चमत्कार तयांचे व्रत समग्र 6व्यात वर्णाले विष्णुबुवा ब्रह्माच्या त्याशी स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकरनामे एकग्रस्त होता ब्रह्मा संबंधी ग्रस्त त्याशी की केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्च द्रव्य भोगूत त्यांनी बांधिला श्री सुंदरा मठा ते वर्णित समस्त 9व्यात केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमादित्य ते एकता पुण्य श्रुती होती सत्याची 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा पसापाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णनात 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका बसापातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोडभूत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 हे आता निश्चित व्रत वर्णिले त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन शंतो जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडकेंची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकूण 20व्यात सारांश रूपे सत्यापै एक गृहस्थ निर्धार त्याशी आले भाग्यपूर्ण देची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवे दरे पूर्ण केले स्वामीचरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मासा गुरुवार व त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नाम माझा पिता पार्वती मातापती व्रत वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केले असेल स्वामींनी आदितला हा वर जो भावी वाळचील हे चरित्र त्याशी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याशी वाढवी मलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्ष पद मिळव त्या अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठ लागून याच्या करणे ग्रंथ रचला जी ही प्रसिद्धी आणला त्याशी रक्षा वेदाया कृपागणा समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तसेच आनंदा पूर्ण केला तयाळू तनिकर जोडून आता हे ठेवी नवनी ग्रंथ संरक्षका लागून या सुखे ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करून येण्याची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचवे काव्य आदरे उगम न मानावा चतुरे स्वामीचरित्र म्हणून या जय जयाची परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारा
तारका अनातिकंदा अनामातिता वेदा अरी मर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा भवपाशा सोड विजय जय कमल वसना कमला वरा कमल नयना विधिताता कमल वदना हृदय कमली वसावे मच्छ कर्मवरह जाणू ऋषी आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध किलंकितो स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तात्काळ घालून या चरणी ठेविला भाल सदोदित यांचा प्रतिपाल करावा बाळ आपले ते श्री स्वामी चरित्र सरामृत ज्ञानप्रकत्वचा संमत सदा परिश्रोत भाविक भक्त 21वा अध्याय गौड हा श्री स्वामी चरणापूर्ण मस्त शुभ भवते श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.